घेण्यासाठी आलो आहे आणि जो रूट आहे त्या रूट संदर्भात मी दादांकडनं माहिती घेतली। परंतु ते सातत्याने तुम्हाला पाठवलं होतं का? अंमलबजावणी जोपर्यंत कायद्याची होत नाही तोपर्यंत माघार नाही, ते उद्या ठामपणे निघतात। मी तुम्हाला आधीही सांगितलं आणि आताही सांगतो तुम्हाला की मी दादांची भेट कशासाठी घेण्यासाठी आलो आहे, तर दादाचा जो येण्याचा जो मार्ग आहे, जो रस्ता आहे, त्या रस्त्यामध्ये काही माझ्या मराठा बांधवांना काय अडचण व्हायला नको, त्यासाठी मी दादाची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो आहे। मुख्यमंत्र्यांनी काही पण निरोप दिलाय का, त्यांनी चर्चा करायला आलात का? आता कसं आहे बघा, सगळे समाज बांधव मुंबईला येणार, तिथं गणपती आहे, गणपती हा मोठ्या प्रमाणात सण साजरा केला जातो आणि मराठा बांधव येताना कुणालाही काही कशाची प्रकारची अडचण व्हायला नको, त्यासाठी मी मनोजदादांची भेट घेण्यासाठी आलो आहे। हे बघा, मी तुम्हाला वारंवार एकच सांगतोय आणि तुमचे काही प्रश्न काय संपत नाही। मी त्यांना कशासाठी भेटायला आलो आहे, येताना जो त्यांचा मार्ग आहे त्या मार्गामध्ये कशाची त्यांना अडचण यायला नको, त्या संदर्भात मी त्यांची भेट घेण्यासाठी आलो आहे। त्यांना मार्गात अडचण होऊ नये त्यांनी मार्ग द्यावा असं म्हणलेलं होतं। अहो, आता मला सांगा, मराठे ज्यावेळेस आता गाड्या असणार सोबत आणि ज्यावेळेस मोर्चा निघणार त्यावेळेस आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। रस्त्यामध्ये ट्रॅफिक आहे, काही ना काही अडचणी असणार, दादाने एक मार्ग सुचवला की आम्हाला एक बाजूचा तुम्ही रस्ता द्या, जेणेकरून येताना आम्हाला काही अडचण होणार नाही। आणि दादाला याआधी नवी मुंबईपर्यंत दादा आले होते, त्या संदर्भात त्यांचा अनुभव मी ऐकण्यासाठी आलो। मार्ग जो आहे तो मलाही सांगितला आहे आणि आपल्या सगळ्याला दादांनी सांगितलं आहे, पण मी परत एकदा दादांशी चर्चा करायला आलो की तो मार्ग कसा आहे आणि कशा प्रकारचा तो मार्ग असणार आहे, त्यांचा मुक्काम कुठं असणार आहे, मुक्कामाचं ठिकाण काय आहे, त्या संदर्भात मी त्यांची भेट घेण्यासाठी आलोय। आंदोलनाबाबत काही बोलणार नाहीत का तुम्ही? त्यांनी माहिती घ्यावी। आंदोलनाबाबत मी आता विनंती केली दादाला की बाबा, गणपती उत्सव हा मोठ्या प्रमाणात मुंबईत साजरा केला जातो आणि येताना जे गणेश भक्त आहेत त्यांनाही त्रास नको, आपले मराठा बांधव येणार त्या मराठा बांधवांना पण त्यामध्ये त्रास नको, या संदर्भात मी आता दादाने सुचवलं की आम्हाला एक मार्ग द्या, त्या संदर्भात बघू काय करता येईल। आता तुम्ही जर कॅमेरा तुम्ही बाहेर येऊन गेले की आम्ही बोलतो दादाशी। धन्यवाद। जो आहे त्या संदर्भात आम्हाला काय करा, एक रस्ता कुठला पण द्या, एक रस्ता आम्हाला काय गणेश उत्सव आहे, आम्हाला काय अडचणी नाही आणायचं। आम्ही अडचणी आणणारे असतो किंवा आम्ही काय म्हणू त्याला आडमुठापणा असतो, आम्ही काय म्हणलो असतो, आम्हाला शहरातून मुद्दाम मधून जायचं, राजकारण करायचं असतं तर म्हणलं असतं आम्हाला मधून जायचं, मुद्दाम विठीस धरायचं म्हणलं आम्हाला एक देऊन टाका, आम्ही डायरेक्ट थेट आझाद मैदानाला शांततेत जाऊन बसतो। कारण गणेश मिरवणुकीचा, गणेश उत्सवाचा त्याचा तिकडं काही संबंध येत नाही, त्यांचे वेगळे मार्ग आहेत। आम्ही जर मधून कुठून गेलो मग मात्र अडथळा आम्ही आणतो, याचा अर्थ असा होतो आझाद मैदानाला एकही मिरवणूक नसते आणि त्यामुळे तिकडं आमचा अडथळाच नाही। लालबागच्या बाप्पांचं वेगळी मिरवणूक किंवा अनेक कोणच्या येतात, ते वेगळ्या मिरवणूक आहेत। आम्हाला एक रस्ता द्या, काही अडचण नाही, आझाद मैदानावरती आम्ही बरोबर जाऊन बसतो, तुम्हालाही ताण होणार नाही, आमच्याही लेकरा बाळाला गरिबाचा त्रास होणार नाही। साधा आणि सरळ विषय। गेल्या वेळेस पण तसंच केलं होतं, त्यांनी एक रस्ता म्हणले आपण त्यांना देऊ, म्हणजे ट्रॉफिक मुंबईची जाम होणार नाही आणि आता गणेश उत्सव होतं त्यांचा आमचा संबंध येणार नाही, आम्ही डायरेक्ट आझाद मैदानाला तिकडे, यांचे कार्यक्रम सगळे इकडे समुद्राकडे असतात। एकदम सोपं आहे, म्हणजे आम्हाला गरिबाला न्याय द्यायचा, राजकारण करायचं नाही, ही स्पष्ट भूमिका आहे। पण आरक्षण मात्र घेणारे आणि मला ते पाहिजे, सोडणार नाही आणि अंमलबजावणी पाहिजे। त्यांनी सांगितलं त्यांचा रस्ता वेगळा आहे, कुठे ट्रॅफिकला त्रास होणार नाही, आणि तुम्ही आम्हाला संध्याकाळपर्यंत जरी रस्ता सांगितला तरी काय अडचण।
ठीक आहे दादा, तो मॅप माझ्याकडे द्या, म्हणजे मी ते चालेल, टाकतो आम्ही मॅप तुम्हाला. झालं. सांगत ना सगळ्या सोपं गॅजेटेर हक्काचं आहे, सरकारी दस्तावेज. मराठा आणि कुणबी एक आहे, तुम्हाला माहित नाही म्हणून सांगायला लागलो की हो ना. पण जरी तुम्ही मुख्यमंत्री साहेबाला जरी सांगितलं तरी सोपं आहे ना. गिरीश महाजन साहेब त्यावेळेस म्हणले होते की तुमची मराठा आणि कुणबी एक मागणी आहे, तर त्याच्यासाठी आधार लागण पाटील, मग आम्हाला समिती स्थापन करून द्या. आमचे ते शब्द आठवायला लागले. मग समिती स्थापन आम्ही ऐकलं त्यांचं, म्हणलं खरं आहे, कायदा पारित करायचं म्हणलं मराठा आणि कुणबी एक आहे तर आधार लागणार आहे. मग 58 लाख नोंदीचा अहवाल समितीनं दिला. आता करायला काय हरकत आहे? आता बोलायला जागा नाही त्यांना. सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटेर आहे, हे सरकारी दस्तऐवज, याला कोणीच रोखू शकत नाही, कोणीच सरकारी दस्तऐवजाला. कारण नाही का एखादी जमीन सापडते 3 एकर 7-12 सापडला म्हणल्यावर द्यावाच लागणार आहे, अन्याय नाही करू शकत. किंवा एखाद्याचा घराचा PTR आहे नगरपालिकेचा, महानगरपालिकेचा, त्यांचा 7-12 आहे, घर द्यावं लागेल. हां, तुम्ही जर त्यांचं मागत असला तर मग देऊ नका ना आम्हाला, पण आमचं मागतोय आम्ही ना. आमचे गॅजेटच त्याच्या अंमलबजावणी करा म्हणा संध्याकाळ बोध. कशाला रोड मॅप आणि फीड मॅप लगेच ट्रक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.